अरे त्याला मिठी मारली तर चतुर्भुज मिठी होती, हरिहराची भेट होती ती. तुम्हाला लुटून दिलं सांगितलं. बायकांना पोरांना लुटून द्यावं लागते तेव्हा नारायणाची भेट होते. तुला काय वाटतं मी अडाणी कोण्या बाईवर भाळलो? मूर्ख लोक भाळतात. तसं नाही आहे. अर्जुनाला आहे खाली पाशुपतास्त्र द्यायचं आहे, त्याला येतो. भगवान भोलानाथ इंद्रकील पर्वतावर एका भिल्लाच्या वेशाने गेले. शिकाऱ्याचा वेश, चांबडं, लंगोट, धनुष्य आणि बाण. एक वराह समोरून गेला, डुक्कर म्हणत त्याला. अर्जुनाने बाण टाकला आणि शंकरांनी टाकला भिल्लाच्या वेशात. तिथं मेलं. पण वाद आणि लढाई झाली, कोणाच्या बाणानं मेलं. आता दोन्ही बाण एका वेळेला एकाच ठिकाणी लागले, मेलं ते. त्याने का शिकार खायची होती का शंकराला आणि अर्जुनाला? पण मारणारा कोण, कोणाच्या आघातानं मेला? अर्जुन म्हणत होते माझ्या बाणावर नाव आहे. पहा, शंकरांनी सांगितलं माझ्याही बाणावर नाव आहे, ही शिकार माझी. बरोबर. आपली शेतकऱ्यांची सगळी भांडणं, 10 तिफंचं शेत असेल तरी धुऱ्यावर 4 हात पडित आहे. बैल चरून राहिले तरी भांडण धुऱ्यावर. का तास काढलं तू ने कापून, का 5 कंच कापले, याला काय सांगत. निकाल नाही लागला. आणि त्याचं पर्यवसान अर्जुनो वा गांडीवून सराशम कृत्वा हा किरातो वा स्वयं धनती पण आधी माझ्या बाणानं घायल झाला, मग तुझ्या आघातानं मेला. काय नाही, शेवट याचा असा आहे. कधी तोंडाचं पण शिव्या शाप नाही बरं. या भांडणात सज्जनाच्या आई बहीण शिव्या नाही, हे तर नीचातल्या नीच माणसाचं काम आहे. ज्यावेळेला आई बहिणीवर आपण शिवी देतो त्यावेळेला हे जाणावं की मला ही आई आणि बहीण आहे. आणि हा स्त्री जातीचा अपमान शेवटी जीवाला नरकाला नेतो. अर्वाच्य आहे ते सगळं. पकडलं महाराज. त्याचे बाण गिळले, धनुष्य गिळलं शंकराने, झाडाजवळ उभे राहिले. अर्जुनाजवळ शस्त्रच नाही. धनुष्य गिळल्यावर काय कराल? बाणाचा भाता गिळल्यावर काय कराल? त्याने विचार केला, लगेच फार बलवान आहे वनवासी, बाणवर्षही व्यर्थ गेली, आता काही मारायलाही नाही राहिलं. हर्ष होता शंकराच्या मनात. आणि भोलानाथ असे दंड ठोकत होते. इशारा आहे कुस्ती लढेंगे. अर्जुनाचा केवढी पंचायत झाली, फ्री स्टाईल कुस्ती झाली, सगळं केलं हो. शंकराबरोबर शक्ती कोणाची? अर्जुनाला खाली पाडलं, सुगोळस्त. अर्जुन विचार करत होतो, पाताळापासून स्वर्गापर्यंत मला जमिनीवर पाडून घोळसणारा कोणी नाही. यांनी तुम्हाला पाडलं. आपण अवकायला सजा पायद्याची. आपण शिवाचं पूजन केलं नाही आणि एकदम लढायला आणि कुस्तीला सुरुवात केली. लोटून दिलं की उठले. वनातली वनफुलं गोळा केली, एक पार्थिव लिंग केलं मातीचं. पाणी होतं का मंडळी? पार्थिव लिंग, त्याचं विसर्जन करता येते आव्हानानं. आणि ती वनफुलाची माळ त्या पार्थिव पिंडीवर वाहली. हात जोडले. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयारविंदे. भगवंता, तुला माझा प्रणाम असो. डोळा उघडला. जो वनफुलाची माळ पार्थिव लिंगावर वाहली होती ती झाडाजवळ उभ्या असणाऱ्या वनवासाच्या गळ्यात दिसली. अर्जुन समजले, मला घोळसणारा शंकरच आहे. डोकं ठेवलं पायावर. तर महाराज, अरे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. तुम्हाला आलिंगनाचा अर्थ नाही कळला. मी सांगितलं पंढरीला आलिंगन द्यावं लागे भगवंताला. आता गर्दीमुळे सगळं बदल बंद झालं. काय झालं आहे? अर्जुना, पंचशुद्ध हो बाबा. जगत कारण आहे, कारण कारण आहे. महादेवा,
तू कारणाचंही कारण, साक्षीचाही साक्षी आहेस. भानुदास हेळा गुस सांगे, साक्षीचाही साक्षी आनंद जिवाळा, भानुदास हेळा गुस सांगे. भानुदास मात्र प्रमाण आहे. काय कृपा असेल तुझी. त्रिनेत्रधारी सर्वव्यापी भगवंता, देवतांचा आश्रय, जीवांचा आश्रय आणि सर्व पुन्हा निर्माण होण्याकरता नष्ट करणारा. प्रलय म्हणजे काय? हे इलेक्ट्रॉन आहेत ना, इलेक्ट्रॉन जर नसेल तर न्यूट्रॉन नाही. सगळं संपवतो, पुनर्निर्मिती करता. भूतगणाचे स्वामी आणि प्रत्येकाच्या कोणतंही तो वरदान कोणाला देता. दान कहू शंकर समनाय. रस शंकराला राहावलं नाही, त्याला ओढून घेतलं आणि आलिंगन दिलं दोन्ही भुजेने. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते. पंचशुद्ध हो लवकर, हातपाय तोंडवून घे. मी तुला पाशुपतास्त्र देतो. आश्चर्यानं पाहत होते अर्जुन. पाशुपतास्त्र ना, त्याला वज्र ना चक्र ना काही. कारण पाशुपतास्त्र फक्त महादेव, देवाधिदेव. महाराज सांगितलं माझ्याजवळ आहेच ते, पण तुला याच्याकरता देतो की पाशुपतास्त्र अनधिकाराला देता येत नाही. 5 वर्षाच्या लेकराच्या हाती बंदूक रिव्हॉल्वर दिल्यावर काय होईल? नाही देता येत. त्याचा अधिकार सांगितलं तू सोडून आज माझ्या दृष्टीनं कोणीच पाशुपतास्त्राचा अधिकारी नाही. तुम्ही पांडव सज्जन आहात, याचे अधिकारी नाही. कोणताही शूर नाही, वीर नाही. आणि आजपर्यंत पृथ्वीवर जेवढे क्षत्रिय झाले, जेवढे शूरवीर झाले, काय झाले असतील, पाशुपतास्त्र मी कुणाला दिसूही दिलं नाही, देण्याचा प्रश्नच नाही. अहो अर्जुनाची पाती जे परिस्नेय योग्य होत, ती कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुना, भव उवाच. भव म्हणजे शंकर. ददामि ते अस्त्रम दियाति पाशुपतम विभोः समर्थो धारणे मोक्षे संहारे चासी पांडव. अधिकारी आहेस तू ते ग्रहण करण्याचा, संयम आहे तुझ्या ठिकाणी. मी तुम्हाला उपसंहाराची विधी सांगतो. धारण केल्यावर प्रयोग कसा करावा, उपसंहार कसा करावा हे माहीत नसेल. अभिमन्यू मेलायचं कारण काय? चक्रव्यूहात शिरता येत होतं, त्याला निघण्याची विद्या माहीत नव्हती, मरावं लागलं. चराचर प्राणी कुंतीकुमार, असाधारण माणसावर याचा प्रयोग करू नको, सगळं जग जळून जाईल. प्राणावर संकट म्हणजे निश्चित आता मरतोच, बस त्याच वेळेला याचा उपयोग करायचा. त्यावेळेला ब्रह्मास्त्र वापर, पण जगाच्या विनाशाची इच्छा ज्या वेळेला होईल त्या दिवशी याचा प्रयोग कर. एकाग्रचित्त होऊन जा. आणि सावधान झालेले अर्जुन, ततश्चाल पृथ्वी सर्वत्राम ध्रुवाम सास्कर वेदनाद्याशु. हा ते भयंकर अस्त्र मूर्तिमान अग्निप्रमाणे प्रज्वलित झालेलं पांडुनंदन अर्जुनाला प्राप्त झालं. आकाशातून देवता पाहत होत्या. अहो आश्चर्यम. इंद्र म्हणतात वरुण सेवक तर आम्ही आहोत, अष्टदिक्पाल आहेत. हे अस्त्र कुणाला आजपर्यंत दिसलंही नाही. प्राप्त काय होईल? भगवती उमादेवी खाली येऊन दर्शन दिलं. तिने सांगितलं युगल दर्शनाचा योग आहे तुझा. माझ्या पतीनं तुला असं अस्त्र दिलं आहे की कुणाजवळ नाही, कधी देण्याचं कारण नाही. मलाही आश्चर्य वाटलं. एवढा अधिकारी कोण, तू कसा म्हणून मी खाली आले पाहायला तुला. भोलानाथासहित दर्शन झालं. सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितन नमामि. भवम भव शंकर, भवानी पार्वती, सहितन नमामि. तुम्हाला दोघाला माझा प्रणाम असो अर्जुन बोलले. आणि महादेव निघून गेले. आकाश मार्गाने गेले असं व्यास म्हणतात. सूचना दिल्याच होत्या. त्याच्यानंतर दिक्पाल आले, वरुण आले, सुरपती इंद्र सगळे आले. आणि प्रत्येकाने जेव्हा हे पाहिलं की पाशुपतास्त्र शंकराने दिलं, आपली अब्रू जाईल, आपल्याजवळ जी विशेष अस्त्र आहेत ती आत्ताच अर्जुनाला द्या, स्वर्गात जाण्याची वाट पाहू नका. का? शंकरांनी कुठे स्वर्गात जाण्याची वाट पाहिली? एक 1000-2000 रुपये पगाराचा माणूस इथे येथून पंगत देतो.
10 लाखावाल्याला लाज पैदा होईल की नाही, यानं 2 एकरावाल्यानं दिली, आपण मागं आलो, लाज वाटेल म्हणून भाऊ आमचं नाव लिहा, करता की नाही असं? ते असं म्हणत बा मला पेटी ठेवली काचाची, मला ना पेटी दिसे ना काच दिसे, कारण 1.5 लाखाचा खर्च आहे की नाही, त्याच्याकरता पेटी आहे ती, और कोई काम के लिए नहीं है, फॉर दिस पर्पस ओनली. का मी याच्याकरता नाही सांगितलं, हा प्रयोग आम्ही शास्त्रीनगरात केला. शास्त्रीनगरवाले असतील, पाटील साहेब दिसून राहिले मला, त्यांना विचारा किती मोठा कार्यक्रम आहे, खूप लोक आहेत, आनंद आहे, पेंडॉल सगळं आहे, साक्षात गजानन महाराज आहेत. पण माझा अनुभव सांगू काय, कारण एक तर मी असत्य बोलण्याचं कारण नाही, कशाचा प्रभाव नसतो माझ्यावर, मी प्रभावाखाली बरत नाही. जो आनंद मी शास्त्रीनगरातल्या भागवत सप्ताहाचा घेतला किंवा लुटला, तो कुठल्याही आणि कोणत्याही तीर्थ सोडून नाही झाला. आयडेंटिफिकेशन, तादात्म्य, उत्साह आणि समर्पण बुद्धी ही जी मी शास्त्रीनगरच्या लोकांची पाहिली, अशी मला कुठेच दिसली नाही. कमर्शियल तर नाही त्यांच्या ठिकाणी, इतर ठिकाणी कमर्शियल बुद्धी आहे थोडीफार. आता धक्का तर नाही लागलं पाहिजे, स्वयंपाक तर झाला पाहिजे, तर चटका तर लागेलच. मोटरसायकल कार चालवता यावी, एखादा धक्का बुक्की खरचटणं, त्याच्याशिवाय साधी बायसिकल येत नाही, येते काय? तर लक्षात ठेवा, आनंद तिथीचा मुकय शिवाच्या. आणि अति आनंद, अति उत्साह, अति सर्वत्र वर्जेत. अति सौंदर्य असेल तर सीतेचं हरण, अति गर्व असेल तर रावणाला मरावं लागेल. अति आनंद झाला की त्यात कोणी ना कोणी एखादा माणूस निमित्त होतो आणि मिठाचा खडा पडतो. हे असं होत असते कधी कधी, हा माझा अनुभव आहे 53 वर्षाचा. त्यामुळे आणि निश्चित जे होते ते चांगलं होते. कधी कधी डिटेन असतात, ॲक्सिडेंट झाला, 12 तास गाड्या डिटेन झाल्या, ॲक्सिडेंट ते मलबा बिलबा हटवला, पुन्हा रस्ता सुरू झाला, होते की नाही असं? सगळ्या देवतांनी अस्त्र दिली हो, सगळे. श्रीमान वरुणदेव जरा जंतूचे स्वामी, वैदुर्य मण्याप्रमाणे वर्ण आहे त्यांचा. वैदुर्य मणी कळतो की नाही? चमक आहे अंगात, सगळ्या दिशेला प्रकाशित करतात. त्यांनी सांगितलं, अर्जुना अरे यम आपल्याला नेतो बोलावतो, प्रत्यक्ष दिसतो काय? यम मृत्यू, दक्षिण दिशेचे स्वामी, दिक्पाल, दिक म्हणजे दिशा, प्रत्यक्ष दर्शन दिलं अर्जुनाला. यम समोर उभे आहेत. 2च व्यक्तीला यमाचं दर्शन झालं, एक अर्जुन आणि दुसरी सावित्री. स्त्रियात प्रत्यक्ष यमदर्शन झालं सावित्रीला आणि अर्जुनाला. प्राण न्यायला नाही. आता कृपावंत आहेत ते महाराज. प्रत्यक्ष मे मूर्तेर धुरितही सार्थम, त्यास म्हणतात प्रत्यक्ष रूपानं दर्शन झालं आणि मानव शरीरधारी विश्वभावन पितृगणही आले. हो, आपला बाप स्वर्गात असेल, वैकुंठात असेल, आपण त्याला अन्न दान श्राद्ध करतो, दर्शन होते कधी? नाही, दर्शन नाही होणार. इथे पितरांचं दर्शन झालं, पंडूचं दर्शन झालं, तर काय स्वर्गात कसं काय आलं असेल? पितृदर्शन प्रत्यक्ष होईल काय? अनुमानानं होईल. दंडपाणित्या सर्वभूतान, सूर्यपुत्र धर्मराज तेजस्वी वाहनानं आले. आता त्यांचं विमानतळ काय ते हेलगट आहे? नाही, इथे ते वाहन नाही आहे. तेजस्वी विमान कोणतं आहे? सपन्नात द्वितीयम मार्तंडो युगांते. तेजस्वी विमान म्हणजे विमानात बसून आले हो, वाहन दुसरं कोणतं नाही. गुह्यक आहेत, गंधर्व आहेत, नाग आहेत, प्रकाशित करतात त्यांना. सगळे दर्शन दिले. भगवान इंद्र, ततो मुहूर्तो भवान आगाम सहन्द्राण्याम शक्र. इंद्रायणी म्हणजे शचीसहित इंद्र आले, हे बाकी सगळे एकटे आले. पत्नीसहित दर्शन देणारे भोलानाथ आणि पत्नीसहित दर्शन देणारे इंद्र. का? शचीने सांगितलं, महाराज मला घेऊन चला बरोबर डबल सीट. का? मी त्याला आणणारच आहे, स्वर्गात येणारच आहे. तो अर्जुन सांगितलं नाही, तुमची इच्छा झाली ना त्याला भेटायची, तुम्ही पितात, मी माता आहे. तो कुंतीच्या पोटात जरी झाला तरी मी तुमची पत्नी असल्यामुळे, अर्जुन माझा पुत्र आहे की नाही? आहे.
मग पुत्राला पाहण्याची भेटण्याची आईला इच्छा होणार नाही काय, घेऊन झाला मला. हे फार बारकावे असतात बरं, हे लक्षात ठेवा तुम्ही. वरून एकटे आले, कुबेर एकटे आले आणि ऐरावतावर बसून आले. सगळा समुदाय इंद्राला घेरून ठेवलेलं होतं. अथ मेघस्वानो धिमान व्याजरा शिवांगिरती यमा परमधर्मोज्ञ. यमराज दक्षिण दिशेकडून आले. आपण दक्षिण दिशा अशुभ मानतो तसं नाही आहे. दक्षिण दिशेकडून आले पण शुभ बोलले. तुम्ही उत्तरेकडून येता अशुभ बोलता. अर्जुना, हे सगळे तुला दिव्य दृष्टी देतात. अस्त्र तुला दिसणार नाही, तुला तुझं गांडीव धनुष्य दिसते. ही अस्त्र आहेत पण दृश्य आहेत. मी तुला दृष्टी देतो, सगळे दृश्य तुला अस्त्रशस्त्र दिसतील आणि आमच्या दर्शनाचा अधिकारी तुला इथेच प्राप्त होईल. दृष्टी ते वीतरामो अद्य भयान महती दर्शनम पूर्वोक्तं सा नरो नाम महावलाहा. कारण तुझ्यावर आमची प्रीती नाही, आमची प्रीती नरनारायणावर आहे आणि पुरातन महर्षी नर तू आहेस म्हणून आम्ही तुला दर्शनाची दृष्टी देतो. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं तू मानव शरीर ग्रहण करून अर्जुन झालेला आहेस. ही सत्यलोकनाथ ब्रह्म्याची आज्ञा आहे. परमधर्मात्मा पितामह भीष्म परमधर्मात्मा आहे, परमवीर आहे. पण मी तुला आशीर्वाद देतो, त्यांनाही तू जिंकशील युद्धात. द्रोण तुझे गुरु आहेत, तुम्ही जिंकाल. आणि स्पर्धा ठेवणारा कर्णाचा शेवटी तू वध करशील. लब्ध्वा वसुमतीच्या अपि कर्तव्याविषीणाम सग्राणाम महाभाव दंडप्रतिमान वारणाम. अर्जुना, माझा हा दंडास्त्र आहे, ग्रहण कर. कुंठित नाही होत, याला अडवता येत नाही. फार मोठी कार्य सिद्ध होतील तुझे. वरुणाने सांगितलं, रे बाबा, बांधा बिंदाचं काम असेल तर मी. कारण वरुणाचा पाश आहे, ब्रह्मपाश वेगळा, वरुण पाश वेगळा. हनुमंतराला विचारा, रावणाच्या पुत्रांनी कोणत्या पाशाने बांधलं, तर मारुतीला कोणता पाश बांधू शकत नाही, पण यांनी जबरदस्तीनं बांधून घेतलं रावणाच्या दरबारात जायचं होतं म्हणून. वरुणाचा पाश कोणी तोडणार नाही. पश्चिम दिशेचे स्वामी वरुण पाश दिला पार्थतः. आणि वरुण पाशाचं रहस्य सांगितलं उपसंहारासहित. हा पाश मी तुला दिला, तो असा फेकला की बांधला नाही, याचा प्रयोग आणि बांधल्यावर त्याला सोडायचं असेल तर उपसंहार, दोन्ही गोष्टी सांगतो तुला. तारकामय संग्रामात अनेक महाकाय दैत्यांना बांधून टाकलं होतं मी या पाशाने. वैशंपायनोवाच तत कालय सरितुत्राः वरुणेन यमेन च. जन्मेजया वरुण दिव्यास्त्र प्रदान करून कैलासवासी धनाध्यक्ष कुबेर पुढे आले. कुबेर म्हणतात, अपराजित वीर आहेस तू, तुला भेटून मला प्रसन्नता झाली. कारण मी धनाचा स्वामी आणि शंकराचा सेवक आहे. धनाचा स्वामी याच्याकरता आहे की तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेची कुबेरासहित पूजन करता. कुबेरजी की कृपा काय म्हणतात त्याला, ते सहाय करे वगैरे वगैरे, बरोबर आहे ना. कारण धनाध्यक्ष आहेत. त्याला सांगितलं, हे धन माझं नाही आहे, मी या धनाचा रक्षक, या धनाचे स्वामी महादेव. पण ते राहतात स्मशानात. बंगला वारत नाहीत, घर नाही, विमान नाही, काही नाही, मोकाटे आहे तो. त्याला गंध लागत नाही, पाणी लागत नाही, मुर्दा. प्रेताचंच भस्म लावतात, धनाचा उपयोगच करत नाही. म्हणून त्याने मला सांगितलं, माझ्या धनाचं रक्षण तू कर. आज तुमच्या धनाचं रक्षण बँका करून राहिले की नाही. तरी तुम्ही म्हणता की बाबा FD केलेला आहे तो व्याज द्या, कमी द्या, सिनियर सिटीजन आहे 10% जास्त द्या. त्यांनी तुमच्याजवळ पैसे घ्यायला पाहिजेत की बाबा आम्ही तुमच्या धनाचं रक्षण करून राहिलो, तुम्हीच आम्हाला द्या. अमेरिकेत 3% व्याज आहे. तुम्हाला कसं माहीत, आम्हाला सगळं माहीत असते. आमचे का पैसे आहेत का तिथे. 3-2.5वर आणलं, अनाऊन्स केलं अमेरिकेच्या बँकेने, आज आम्ही तुम्हाला 2-2.5% धन देतो FD केलं तरी. 5-7 वर्षानंतर तुमच्या धनाचं रक्षण करतो म्हणून 1% धन तुम्हाला आम्हाला द्यावं लागेल. आली पंचायत. गॅरंटी, सिक्युरिटी. आलं लक्षात. पण तुमच्या जर दिवेला रक्त लागलेला आहे, चटका,
3%, 4%, 2%, कुठे आहे दंडगोळ 5%. बय गेली न बयची वाकय गेली ही म्हण खानदेशातली आहे. बय म्हणजे बहीण. ते बय म्हणतात की नाही बहिणीला, खानदेशच्या बाया असतील. का गं बय चालली काय? हो चालली.